तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी हिरवीगार पौष्टिक मेथीची भाजी। तर जस्टच आता शेतातून काढून आणलेली आहे ही मेथीची भाजी। तर ती साफ करायची पद्धत बघा। आपल्याला इथे पानं जी आहेत ती कोवळे कोवळे देठापासून आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता हे जे पानं आहेत ते कट करून घेताना हातानेच आपल्याला साफ करून घ्यायची आहे। किडकी पानं असतील तर ती घ्यायची नाहीये। आणि तुम्ही पाहू शकताय आपली सर्व भाजी जी आहे ती साफ करून झालेली आहे। त्यानंतर इकडे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यामध्ये 2 चमचे गरम तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान अशा कुटून आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत। तर यामुळे इतका अप्रतिम भाजीला वास येतो ना। त्यानंतर जी आपण स्वच्छ धुतलेली भाजी जी होती ती आपल्याला तेलामध्ये घालायची आहे आणि ही छान अशी परतून घ्यायची आहे। भाजी छान परतून होईपर्यंत इकडे मी शेंगदाण्याचे मोठं कूट वाटून घेतलेलं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट वाटून झालं की ते थोडंसं आपल्याला पाण्याचा शिंतोडा टाकून भिजत ठेवायचं आहे। इकडे वरून मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि आपण जे कुटलेलं शेंगदाण्याचं कूट होतं तर ते मी इथे 2 चमचे घातलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। आणि भाजी चांगली परतून झाली की आपल्याला वाफवण्यासाठी वरतून एक प्लेट झाकून भाजी वाफवण्यासाठी ठेवायची आहे, अगदी मीडियम गॅसवरती। 2 ते 3 मिनिटं वाफवून झाल्यानंतर आपल्याला प्लेट काढायची आहे झाकलेली आणि भाजी